पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा निवडणुका हायजॅक केलेल्या आहेत असं रवींद्र धंगेकर यांनीही म्हटलंय। निवडणुका हायजॅक केल्या तर कार्यकर्ते घडणार नाहीत, आम्ही मित्रपक्षांमध्ये असल्यामुळे मला जास्त बोलता येत नाही असं वक्तव्य शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलंय। मालवणच्या परिसरामध्ये त्यांनी भाजपाच्या काही नेत्यांच्या गाडीमधून पैसे पकडल्याचा असा आरोप त्यांनी केलेला आहे। या सर्व प्रकाराकडे तुम्ही कसं बघता? नाही, खऱ्या अर्थानं आपण बघितलं असेल तर ह्या निवडणुका खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। पण आज आपण निवडणुका बघितल्या तर पैसा, सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा परिस्थितीमध्ये हे सगळे हायजॅक केलेत निवडणुका, सगळ्याच पक्षांनी केल्यात। गोरगरीब जनतेतला माणूस, कार्यकर्ता हा कधीच निवडून नाही येणार। तर शहाजी बापू पाटील यांच्या सुद्धा कार्यालयावरती धाड टाकण्यात आलेली होती। शहाजी बापू पाटील त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन, घरामध्ये जाऊन ज्या पद्धतीने पोलिसांनी आज जाऊन चेकिंग केलं, बॅगा उघडल्या, त्यांचे असलेलं साहित्य इकडे तिकडे पसरलं, त्याचं फोटो शूटिंग केलं, तर हे योग्य नव्हतं। त्याला सगळ्यांनी मिळून टार्गेट करून त्याच्यावर राजकीय हल्ला करण्याचा जो प्रयत्न करतात तो योग्य नाही। निलेश राणेंनी काल बी पैसे पकडले, म्हणजे याचा अर्थ की पैसे कुठून येतात, काय येतात, ते आता लपून राहिले ना। आता आम्ही मित्र पक्षात आहे म्हणून मला काही जास्त बोलता येत नाही, परंतु हे योग्य नाही या लोकशाहीच्या दृष्टीने किंवा भविष्याच्या दृष्टीने। जिंकणं हारणं हे होतच असतं, मात्र माणूसपण जपण्याचं काम शिवसेनेच्या वतीने केलं जात आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती रवींद्र धंगेकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, पुणे।